सुप्रभात. जय श्रीराम. म्हजें नांव आसा विनोद प्रभू चिमुलकार, योग ट्रेनर. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की ह्याच म्हयन्याच्या 21 तारखेक आमी अख्ख्या जगभर जागतीक योग दिन म्हणून आमी मनयता. तो हो जो आसा 10th इंटरनॅशनल योगा डे. आमी त्याच टायमार जागे येता जेन्ना 21 तारीख येता जुनाची. तशें करप न्हय. योग हो सकाळचो उपाशी पोटार करप आसता. तशेंच सांजचें जेवल्या उपरांत एक 5 वरां वचपाक जाय तेन्ना करपा जाता. पूण योग हो आपल्या जिवनान आमी एक मूळ स्थान करून घेवपा जाय, जेणे करून आमचें शरीर जें आसा न्ही तें निरोगी उरपाक. आमी तुमकां खबर आसतलें की आतां सगळें जिवन जें आहा न्ही तें धांवपळीचें जिवन आसा. बारीक पळयशीत जाल्यार प्रत्येकाक प्रेशर, डायबिटीज, मागीर इतर सगळे व्याधी जळिल्ले आसतना आमी परत परत डॉक्टरा कडेन धांवता. डॉक्टर मागीर तांकां त्या प्रमाणे मेडिसीन दिता, तितलोच रिलीफ मेळटा, पूण परत खंय तरी तें डिसीज सुरू जाता. सो हे डिसीज मुळा पासून जर नश्ट करतलो जाल्यार आमकां योग आमच्या आहारान भितर आसूंकूच जाय. आमी जेवता सगळें जें कितें जाय तें आमी सगळें जेवतात, तशेंच हो योग आहार समजून आमी आमच्या शरिरान हाडप आनी डेली न चुकता एक फक्त दिसता की अर्द वर केल्यार पुरो. ह्या हातून आमच्या शरिरान जितले पळय ऑर्गन जे आसता इंटर्नली, जेणे करून नसो जावं रक्तवाहिनी, तुजे मागीर किडनी, गॉल ब्लॅडर, बाकीचे जे पार्ट्स, हार्ट, लंग्स, लिवर, पेंक्रियाज, ब्रेन, इयर्स, दोळे, टंग, मान, ह्या सबंद शरिराक इंटर्नली एक्सरसाइज मेळ्ळा ती आसना करीत जाल्यार. आनी तुमी जाणा की थोडे आसना करतात आनी मागीर सोडटात. अशें करपाचें ना. आसन एकदां केलें, प्राणायाम जेन्ना केलो किंवा आमी हें घेता मेडिटेशन करता, हें कंटिन्युअस आमी दिसांतल्यान एक अर्दे वर तरी करपाचें. तर आयज तुमच्या मुखार हांव काही थोडे व्हिडियोज पर्सनली करून दाखयतां आनी तुमकां तांचे बेनिफिट्स सांगता. तर आमी आतां करुया सुरवात. ओके. तर आमी आतां करुया सुरवातीक थोडो वॉर्म अप एक्सरसाइज. आमी डायरेक्ट कितें करूं शकता, आसन किंवा प्राणायाम डायरेक्ट व्यायाम करूं शकना. खंय तरी डायरेक्ट जर व्यायाम करीत जाल्यार आमच्या शरिराक खंय तरी एक मार बसू शकता किंवा खंय तरी मसल्स पूल जावं शकता, जेणे करून त्रास जातलो. पूण आमी कितें करप, पयलीं सुरवातीक इनिशियली तुमी ज्या जाग्यार आहात त्याच जाग्याचेर रावन आमी एक जॉगिंग एक 5 मिनटां करपा जाता. आज सुरवातीक फक्त 1 मिनीट करुया. तुमच्यान कावंट करपा जाता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हें जालें की रोखडें चेंज करात. दोनी हात अशें धरपाचे, दावो पांय वयर काडप, उजो मागीर हो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शक्य कितलो वयर काडूंक शकता तें काडपाचें. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दमलें तर मातसो रिलॅक्स यात. नॉर्मल ब्रिदींग करात. दोनी हात कमरेर. आतां पांय फोल्ड करात. 1 2 3 4 5. लेफ्ट लेग 1 2 3 4 5. सोड. रोटेट करात. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाइज 1 2 3 4 5. लेफ्ट लेग सेम. 1 2 3 4 5. अपोजिट 1 2 3 4 5. मागीर हात कमरेर दवरूनच फुडलो आयलो तुमचो मानेचो एक्सरसाइज. जांकां नॅक प्रॉब्लम जर आसा तांणी एवॉयड करचें. जांकां थायरॉयड आसा तांकां हो एक्सरसाइज बरो. कितें करप, लांब श्वास घेवप, मॅक्झिमम मान फाटीं व्हरप. इनहेल एक्झेल. ब्रीद इन ब्रीद आउट. हे तुमच्यान 1 मिनीट पर्यंत करपाक शकता सुरवातीक एज पर युअर कॅपेसिटी. नाजाल्यार इनिशियली तुमच्यान एक 5 सेकंद 6 सेकंद पर्यंत करूं शकता. जेन्ना मान वयर व्हरतले
तेन्ना श्वास भितर घेवप. सकयल जेन्ना हाडटा मान श्वास सोड. इनहेल, एक्झेल. मागीर परत श्वास घेत मान सरळ दवरा. टेक अ लॉंग ब्रीथ एंड ब्रीथ आउट. मागीर नेक्स्ट जालो, यू हॅव टू टर्न युअर नेक ओन्ली रायट सायडीक. कितें करप, दीर्घ श्वास घेवप, श्वास सोडीत उजव्या बाजूक मान टर्न करपाची. थोडे वेळ हांगा रावात विथ नॉर्मल ब्रिदींग. तुमच्या मनांतल्या मनाक कावंट करा. 1 2 3 4 5. श्वास घेत हळूहळू सरळ या. परत लांब श्वास घे. एक्झेल, टर्न टू द लेफ्ट साइड. नाव टेक अ नॉर्मल ब्रीथ. 1 2 3 4 5. Breathe in slowly. Exhale. एक लांब श्वास घे. श्वास सोड. मागीर नेक साइड बेंडिंग. टेक अ लॉंग ब्रीथ. श्वास सोडीत मान जियाची उजव्या बाजूक टर्न करून खांद्याक तेकोवपाचो प्रयत्न कर. दांतो तेकाना सोडून दी. जांकां नेक प्रॉब्लेम आहा तांच्यांनी एवॉयड करपाचें. इनिशियली करपा जाता हळूहळू. मागीर जो प्रॉब्लेम जो आसा नेक प्रॉब्लेम तो क्युअर जाता. सो ह्या पोजिशनान ब्रिदींग नॉर्मल. तो कळटा हांगा स्ट्रेच जाता. ओके. श्वास घेत समोर या. श्वास सोड. परत लांब श्वास. इनहेल, एक्झेल. टेक अ नॉर्मल ब्रीथ. 1 2 3 4 5. श्वास घे समोर या. श्वास सोड. टेक अ नॉर्मल ब्रीथ. आज दुसरो उरलो तो आमचो लास्ट नेक म्हणटा तो रोटेशन ऑफ द नेक. मान रोटेट करप. जांकां नेक प्रॉब्लेम जर आसा किंवा स्पायन प्रॉब्लेम जर आसा ताणें हें आसन म्हणजे हो एक्सरसाइज करप ना. जांकां आसा प्रॉब्लेम मातसो कमी प्रमाणान जाल्यार हळूहळू करपा जाता. सो हाव टू रोटेट युअर नेक. एक दीर्घ श्वास घेवात. श्वास सोड. सकयल आयल्या उपरांत लेफ्ट सायडीच्यान टर्न करात. हळूहळू श्वास घेत ह्या खांद्या कडेन पावलो. उजव्या खांद्यान श्वास सोड. उडी छातीक तेकयत. परत हांगा या. वयर सरताना श्वास घेवप. श्वास सोड. इनहेल एंड एक्झेल. श्वास घे समोर यो. श्वास सोड. ही जी आसना किंवा आमी करता एक्सरसाइज प्रत्येक ह्या हाचेर आमचो श्वासाचेर कंट्रोल आसता आनी श्वासाचेरूच आमची मेन मांडणी आसता. ओके. आतां दुसरी बाजू. इनहेल डीपली. एक्झेल इट. एक ब्रीथ इन. एक्झेल इट. ब्रीथ इन. एक्झेल इट. हळू श्वास घेत वयर येवपाचो. जांकां सर्वायकल जर नेक प्रॉब्लेम जर आसा ताणें हें करप ना. जर कोणाक आसा ताणें डॉक्टराचो एडवायस घेवन हें हळूहळू करपाक मेळटा. जाका मनीचो प्रॉब्लेम जर आसा इनिशियली हळूहळू करीत. फॉर एग्जाम्पल तुमकां दाखयता. जर कोणाक मानेचो प्रॉब्लेम जर आसा ताणें सरळ रावप. लांब श्वास घेवप आनी हळूहळू टर्न करप. तुमकां दिसता कित्या पर्यंत तुमी मान व्हरूंक शकता. हांगा पर्यंत पावले तुमकां दिसता की खंय तरी दुखता म्हणून. हांगाच रावपाचें. चड बँड करपाचो ना किंवां चड रोटेट करप ना. ओके. सो ह्या पद्दतीन तुमी तुमचें नेक प्रॉब्लेम किंवा जो कितें आसा मानेचो हो तुमी क्युअर करूं शकता. ओके. तशेंच ह्या हातून अप एंड डावन नेक जांकां थायरॉयड प्रॉब्लेम आसा न्ही जाल्यार हो हातून क्युअर जाता. सो हो जालो आमचो नेक प्रॉब्लेम सॉल्व जाता. मागीर त्या उपरांत दुसरो व्यायाम. नेक्स्ट. दोनी हात पॅरलल. टेक अ लॉंग ब्रीथ. मागीर उजवा हात आहा तो शोल्डर घाला. लेफ्ट
दीर्घ श्वास घ्यात, सोडीत फक्त कमरचे ट्विस्ट करात, कमर फक्त ट्विस्ट करा आणि मान रोटेट करून दाना बॉटम पळया, जेणेकरून कमरेचे फॅट्स जे आहे ते कमी जाता. कमर ट्विस्ट तसे पॅन्क्रियास जे आहे ताचेर दबाव पडटा आणि पॅन्क्रियास जे कार्यरत जाता. ह्या हातून तुम्ही एक वेळ रावपा जाय, पण पांयाची पावलां जी आसा ती पावलां रोटेट जावपा जायना, ती अशी स्ट्रेट उरपा जाय. फक्त दोन्ही हात स्ट्रेट, लांब श्वास, एक्झेल इट, कमर ट्विस्ट, नेक ट्विस्ट आणि आता नॉर्मल ब्रीदिंग. थोडे रावा, एक 3-4 सेकंद ॲट युअर कॅपॅसिटी. मागीर परत ऑन बॅक जेन्ना जाग्यार येतले परत ओरिजिनल पोजिशन, हळूहळू श्वास घेत समोर येवपाचें, श्वास सोडप. आता दुसरी बाजू, परत लांब श्वास घे, दावा हात उजव्या शोल्डराक, श्वास सोडीत मान ट्विस्ट कर, कमर ट्विस्ट. 1 2 3 4 5. श्वास घेत समोर अँड रिलॅक्स. मागीर त्या फुडलो दोन्ही पांयां मदीं 2 फुटाचें अंतर, दोन्ही हात कमरेर. आता दावा हात रिलॅक्स घ्या, ब्रीद इन, ब्रीद आउट. म्हणजे हातां तळवो पळयात, ओपन केला हांवें. आता वयर वतना दीर्घ श्वास घेवप, शोल्डर तो आनी कानाक टच जावपा जाय. लांब श्वास घेतलो, फक्त कमर ट्विस्ट करात आणि ह्या सायडीक बँड द्यात, श्वास सोडीत. तुमच्यान कितलो बँड जावंक शकता न्ही ते जावपाक शकता. तुमकां दिसता की इतलो आनीक जायना, ओके, इतल्या हाजेर रावात, मनान कावंट करात. एक 5 सेकंद. 1 2 3 4 5. जांकां दिसता बँड जाता म्हणून बँड जावपाक हरकत कांय ना, ओके. मागीर परत येता आसतना श्वास घ्या, श्वास सोड अँड रिलॅक्स. तशीच दुसरी बाजू, ब्रीद इन, ब्रीद आउट, टेक अ लॉंग ब्रीथ, एक्झेल कम्प्लिटली, नॉर्मल ब्रीदिंग. 1 2 3 4 5. ब्रीद इन, ब्रीद आउट अँड रिलॅक्स. ह्या दोन्ही तुझे सायड बेंडिंग. आता हातूनच आणि का त्रिकोणासन, पांयां मदीं 1-3 फुटाचें अंतर, लांब श्वास घेवन सोडात. आता उजव्या हातान बँड जावन उजव्या पांयाचे एंकल धरपाचे, पूण पांय बँड करप ना, पांय शेव उरपाच्यो. ह्या हातून कितें जाता, कमरेचे फॅट्स जे वाडिल्ले आसा न्ही ते पातळ जातले. तशेंच फाटल्यान आमचे टोटल नर्व्स उरता, फुडल्यान कांय उरना. फुडल्यान फक्त आमचे उरता ते ऑर्गन्स, फाटल्यान सगळे टोटल नर्व्स आनी किडनी, ह्यो शिरो ज्यो आसता, रक्तवाहिनी, ह्यो सोडीत तांचो रक्त प्रवाह बरो जावपाक हें आसन तुमकां दाखयता. श्वास घेतलो, मागीर हळूहळू बँड द्या. तूं पळय त्रास जाता तिथेच रावपाचें आनी ब्रिदींग नॉर्मल. कोण त्रास जायना आनी तांच्यानी हळूहळू बँड जावपा जाता. ह्या पोजिशनान, ह्या फायनल पोजिशन अशें करपा जाता किंवा अशें रावपा जाता, पूण नॉर्मल अशेंच रावात आनी ब्रिदींग नॉर्मल. 1 2 3 4 5. श्वास घेत परत बॅक टू द ओरिजिनल पोजिशन, रिलॅक्स. आता दुसरी बाजू, कित्याक मनशान 2 बाजू आसता, 2 हात, 2 पांय, 2 दोळे, 2 कान. सो एक सायड केल्यार दुसरी करपा जाय. तो खबर आसा तुमकां, हार्टाचे 4 पार्ट आसतात. केन्ना मनशाक जर कितें प्रॉब्लम जालो, हाफ सायड जाता पेल्यार हाफ बरी उरता. सो आमकां सगळे सिस्टम जी आहा आमची ती बरी उरपाक आमकां खंय तरी हो एक्सरसायज करपा जाय, वॉर्म अप एक्सरसायज. ब्रीद इन, ब्रीद आउट. मागीर कंप्लीट श्वास सोड, पांय बँड करपा येना, स्ट्रेट तोंडाचेर हास्य दवरात आनी ब्रिदींग नॉर्मल. 1 2 3 4 5. हळूहळू श्वास घेयात अँड रिलॅक्स. सेम पोजिशनान आता 1 फुटाचें अंतर घ्या, दोन्ही हात सरळ, लांब श्वास, इनहील,
मॅक्झिमम पुराय श्वास तुम्ही तुमच्या छातीन लंग्सान भरपाची ट्राय करात जेणे करून लंग्स कॅपॅसिटी तुमची वाडपा जाय. श्वास घेतलो, आतां श्वास सोडीत फक्त ट्विस्ट करपाची कमरूच फक्त आनी ह्या हातीर रावात. 1 2 3 4 5. तुमकां दिसता आनीक बँड करपा जाय, बँड करून टर्न हळूहळू टर्न करा. कितल्या पर्यंत तुम्ही टर्न करू शकता. ओके, जायना त्रास जाता, हळूहळू श्वास घे, समोर या, रिलॅक्स. परत लांब श्वास घे भरून छातीन, सोडात, हळूहळू उजव्या बाजूक या. आतां ब्रिथींग नॉर्मल, हळूहळू श्वास सोडीत फाटी यो. टेक अ ब्रीथ इन, ब्रीथ आउट, टर्न कर. श्वास सोडीत सोडीत तुम्ही टर्न करू शकता. मागीर परत श्वास घे, समोर या अँड रिलॅक्स. सो हें आमी आतां आमचो ऑलमोस्ट आमी वॉर्मअप जाल्ले आसा. सो आमकां आतां फुडलें आसनां करपाक कांय ना. तर पयलीं उब्यांनी एक 3-4 आसनां आसा, तुमकां फक्त हांव 2 दाखयता एज पर द प्रोटोकॉलाचेर. एक ताडासन, वृक्षासन, ओके, तिर्यक ताडासन. 3 करुया उब्यांनी. तर पयलें करुया आमी ताडासन. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन. जाय जाल्यार हाताची बोटां जी आसा ती इंटरसेट करा भितर, रोटेट करात. आतां फक्त पांयांच्यो टाचांचेर तुम्ही उबे रावप. उबे रावतना श्वास घेत वयर वचात पळयात. आतां श्वास सोडात आनी नॉर्मल ब्रिथींग करात. 1 2. टाचांचेर रावप. नाजाल्यार सकयल यो, परत वयर वचात, सकयल यो, वयर वच. हें तुमी जर अशें कंटिन्यू करीत न्ही जाल्यार हातूंत कोणाक जर डायबिटीज जर आसा जाल्यार ती सुद्दां कमी जाता. ह्या पोजिशनाचेर आमी करता पांयाचे काप मसल जे आसा न्ही तांकां एक्सरसायज मेळटा आनी त्यो शिरो फाटल्यान वखदात जेणे करून तुमकां रक्त प्रवाह बरो सुरळीत जाता. ओके, हें जालें तुजें ताडासन. रिलॅक्स, हळू श्वास सोडीत बॅक टू द पोजिशन. फुडलो आमकां वता तिर्यक ताडासन. 2 पांयां मदीं फुटाचें अंतर सेम. ब्रीथ इन. आतां रायट सायडीक बँड जावपा जाय. जेन्ना बँड जाता न्ही तेन्ना श्वास सोडपा जाय. पयलीं इनिशियली टेक अ ब्रीथ इन, श्वास सोड. 1 2 3 4 5. इनहेल, एक्सहेल. दुसरी बाजू. ब्रीथ इन अँड एक्सहेल. 1 2 3 4 5. ब्रीथ इन अँड रिलॅक्स. हे जालें तिर्यक ताडासन. पयलीं पाहिलें आमी ताडासन, तिर्यक ताडासन. आतां पळय आमी वृक्षासन, दॅट इज ट्री पोश्चर. ह्या हातूंत मायंड आनी बॉडी जी आसा न्ही आमची ताचो बॅलन्स उरता. जांकां जायना तांचेर सुरवातीक भिंतीचो सपोर्ट घेवन करपाक मेळटा. कशें करप. भिंतीक हात लायात आनी हो एक पांय हांगा दवरपा जाता तुमच्यान, नाजाल्यार असो दवरपा जाता. ओके, हो हात वयर असो घेवपाचो. बॉडी बॅलन्स करात. नजर सरळ, तोंडाचेर हास्य. मागीर हळू कितें कर, हात सोड. तुमकां दिसता बॅलन्स वता, परत हात घट्ट कर. मागीर अशें करीत रेगुलर प्रॅक्टीस जाल्यार अशें उरता. ओके, तर हें इनिशियली तुमकां स्टार्टींग करपाक. जेन्ना प्रॅक्टिशनां जाता जाल्यार कितें करप, सपोर्ट न घेता करपाक जाय. पयलीं बॉडी बॅलन्स कर. ब्रीथ इन. 1 2 3 4 5 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. हे जालें वृक्षासन. आतां मी ह्या पायार केलें. आतां वील चेंज द अदर पोजिशन. पयलीं आपली बॉडी बॅलन्स करून घेयात. मागीर दोनी हातांनी वयर अँड रिलॅक्स. ह्या पद्दतीन हें जालें वृक्षासन. तिसरें आसन
उबेन आमी करूया पाद हस्तासन. कशें? लांब श्वास घेतलो, थोड्यांक जाय जाल्यार दोन्ही हात फाटीचो कोणो जो आसा न्ही ह्या कण्याक सेंटराक लावपा जाता आनी मागीर श्वास घे, कमर बेंड करा ह्या पद्दतीन. जेन्ना फुडें जेन्ना सरतले तेन्ना हळू श्वास सोडात, हांगा रावला अशें रावात. ही जस्ट इनिशियल प्रॅक्टीस पाद हस्तासन करता आसतना. कशें पळया, थोड्यांक कमरेंतल्यान बँड जावप, कमर अशी बँड करप ना. कशें करप? लांब श्वास घेतलो, कमर स्ट्रेट. ओके. कोणाक दिसता फुडें त्रास आसा कमरेचो, जांकां बॅकबोन जर प्रॉब्लम जर आसा किंवा स्पायनल प्रॉब्लम जर कितें आसा तर ताणें एवॉयड करात, नाजाल्यार करपाक हरकत कांय ना. सो कितें करप? श्वास सोडात. जितलो तूं फुडें बँड जातलो तितलो श्वास सोडात आनी ट्राय टू टच युअर पाम. हे दोन्ही जमनी त्या तेकले की दोन्ही पांय हात कितें करा पांयां मदीं घाला. ब्रिदींग नॉर्मल. खंय तरी हांगासर मातसो प्रेशर येता, पण दिसता त्रास जाता. श्वास घेत वयर या, श्वास सोड, परत लांब श्वास घे, फाटीं वता, श्वास सोडून फुडें या. तुवें रेगुलर प्रॅक्टीस करी ऑटोमॅटीक कितें जाता तुमकां बँडींग तुमची बॉडी लवचीक जातली, फ्लेक्सिबिलिटी तुमकां तयार बिल्डअप जातली बॉडीन. आनी हळू दीर्घ श्वास सोडीत मागीर कितें करा, हळू तकली डॉक्टराक तेगोवपाची. श्वास घेत वयर एंड रिलॅक्स. हे जालें पाद हस्तासन. सो एज पर प्रोटोकॉल हे तुमकां तिनूच दाखयल्या. हे उब्यांनी जालें. आतां आमी कांय आसना पळोवया, बसून करूं शकता आमी. पयलीं पावलां करुया. पावलां जेन्ना आमी भितर घेता तेन्ना इनेल एक्झेल, इनेल एक्झेल अशी एक 2-3 मिनटां करपाची. मागीर रोटेशन करप 1 2 3 4 5. ऑपोजीट 1 2 3 4 5. मागीर कितें करप? लेफ्ट लेग वयर हाडपाचो आनी दाव्या जांगेर दवरपाचो. ओके. आनी एंकल जो आसा उजव्या हातान हांगा धरून ह्या हाचेर हो फक्त रोटेट करात. 1 2 3 4 5. म्हणजे ऑपोजीट 1 2 3 4 5. पुल इट 1 2 3 4 5. मागीर नेक्स्ट हे तुमकां दाखयता पळय, हे फक्त तुमकां फ्लेक्सिबिलिटी येवपा लागून आनी तुमची बॉडी लवचीक जावपा लागून. नेक्स्ट जो आसा न्ही तो पांय उजवो वयर लिफ्ट कर, ह्या हाचेर दवर आनी हो हात हे जांगे पोंदा घालायचे डॉक्टरा कडेन. जशें आमी धाकट्या भुरग्यांक ल्हान भुरग्यांक जेन्ना आमी घेता आनी डॉल करता न्ही त्या पद्दतीन. एक पळया हातून कितें इफेक्ट मेळटा, कमर सुद्दां तुमी ट्विस्ट जाता. 1 2 3 4 5. मागीर ह्या पांयाची खोट ती उबारून हांगा लावपाची पोटा कडेन सायडीक. आनी हो पांय ही जांग जी आसा न्ही ती तुमी जमनीक तेगोवपाचो प्रयत्न करपाचो. थोड्यांक इनेशी जावचें ना, पण सुरवातीक ट्राय करात. जेन्ना सकयल जेन्ना व्हरता तेन्ना श्वास सोडात. वयर येताना श्वास घेवप, सोडप. पळया, ब्रीद इन, ब्रीद आउट. अशा पद्दतीन आवाज येवपाक जाय जेणे करून तुमकां फुडलें आसन करपाक बरें पडटा. दॅट इज पद्मासन. तसोच दुसरो पांय 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हे कित्याक करप? ताचें म्हत्व म्हणल्यार जेन्ना आमी चलतना केन्ना पांय कितें जाता ट्विस्ट जाता. तो ट्विस्ट जालो जाल्यार हो पांय जो हांगासरल्यान क्रॅक जावंक शकना. ताकाच लागून आनी जेन्ना हें ओडटा आमी न्ही ही वयली शिरो ओडटात. वयर जेन्ना करता न्ही तेन्ना फाटल्यो शिरो ओडटात. मागीर तुज्या हातूंत सुद्दां रक्त भिसरण किंवा सुळीत जावपाक बरें पडटा. द सेम लिफ्ट युअर लेग, होल्ड इट आनी रोटेट. 1 2 3 4 5. सुरवातीक 5 फावटी घाल्यार पुरो. रेगुलर अशी जाली प्रॅक्टीस की तुमच्यान एज पर युअर टायम तुमी कितें करूं शकता. ओके.
तशें नेक्स्ट तेकय एंड रिलॅक्स. सो आतां हें आसन म्हणजे हो मुवमेंट केल्या बरोबर म्हाका फुडलें आसन करूंक मेळटा तें तितली आसन. तें कशें, ताका आमी बटरफ्लाय म्हणटा. दीस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आसन फॉर लेडीज सुद्दां. जेन्ना एक खंयची बायमणी जर प्रेग्नंट जर आसा न्ही जाल्यार तिणें हें आसन अवश्य करपाचें, जेणे करून नॅचरल डिलिव्हरी जावपाक भुरग्याक एकदम बरें पडटा. तशेंच दादल्यांचें सुद्दां जर खंय माकड हाड जर मातशें जर हें जाल्लें आसत जाल्यार हो ताणें रेगुलर एक्सरसायज करीत जाल्यार तें सुद्दां वेवस्थीत जाग्यार पडटा. तर हें तितली आसन. इनिशियली तुमी स्लो करपाक जाय. जांकां संवय ना न्ही ताणें हांव करता म्हूण जोरान करप ना, कित्याक म्हाका ती रेगुलर संवय जाल्ली आसा म्हूण हांव करतां. इनिशियली नवो जर कोणी आसात जाल्यार सुरवात फक्त इतलेंच जातलें, अशेंच जातलें, कित्याक ताजे मसल जे आहा न्ही ते फक्त स्ट्रीक जाल्लें आसता. सो रेगुलर जर प्रॅक्टीस करीत जाल्यार हळू तुज्यो नर्व्स कितें जाता, पूल जातात, स्ट्रेच जातात. कळ्ळें. सो टेक केअर वायल डुईंग दीस आसन. जाल्यार एकदां हें केल्या बरोबर जेन्ना दोनी ह्यो पोवट्यो ज्यो तकल्यो जमनीक जाल्यार तुवें सरळ बसपाचो. तुजो रीड जी हिड्डी जी आहा न्ही ती सरळ बसता आसतना दोळे बंद, तोंडाचेर एक हास्य दवरा आनी नॉर्मल ब्रीद. आतां ह्याच आसनान फुडें हांव जें करतलो आसन तें प्रेग्नंट बायलेन फुडें बँड जावन करप ना. जो नॉर्मल व्यक्ती आसा त्या व्यक्तीन करपाक हरकत कांयच ना. परत सांगता, प्रेग्नंट बायल जर आसा तिणें फक्त इतलेंच करपाचें आसन, फुडें बँड जावप ना. बाकीचे नॉर्मल व्यक्तीन हें करपाक मेळटा. कशें करप, सरळ बसप, सगळी मांडी उरता ती श्वासाचेर आसता. लांब श्वास घेयात, श्वास सोडीत फुडें बँड या. परत लांब श्वास घे, कमरेंतल्यान बँड सरळ बँड द्यात. परत लांब श्वास घे, श्वास सोड. तोंडाचेर हास्य दवरात, टेन्शन मुक्त जायात, कसोच मनान विचार नाका. परत लांब श्वास घे. तुमकां दिसता की आपलो फुडें वचून खंय तरी आपल्याक त्रास जाता जाल्यार थंयच रावात आनी टेक अ नॉर्मल ब्रीथ. जांकां त्रास जायना तांच्यांनी हळू दीर्घ श्वास घेयात, श्वास सोड. परत लांब श्वास घे, श्वास सोड, लांब श्वास घे, श्वास सोड. अशें करीत करीत लास्ट श्वास तकली मागीर तुमी जमनीक तेकोवपाची. ह्या पोजिशनान तुमी अर्द मिनीट 1 मिनीट रावपाक शकता. ह्या पोजिशनाक ब्रिदींग शूड बी नॉर्मल. वयर सरता तेन्ना श्वास घेत वयर येवप. दोनी हातांत तळवे दोनी ढोपराक सायडीक घेयात. क्लोज कर आनी हळू दोनी पांय सरळ सोडात. परत पांय फुडें फाटीं फुडें फाटीं आनी मागीर जमनीक अशें मारात, जेणे करून खंय जरी तुमकां त्रास जाल्यार मसल फूल जाल्ले आसा, कॅच जाल्लो आसा जाल्यार तो ऑटोमॅटीक झिरो जाता. ओके, मस्कुलर दोनी मारत. तर हें जालें तुवें बटरफ्लाय पोजिशन. आनी दुसरो जो आसा बसून आमी करता तो चड घेना तुमकां, फक्त हाफ एन आवरा भितर म्हाका सोंपोवपाक जाय हो कार्यक्रम. हें आसन वज्रासन. तर हें आसन आमी केन्नाय करूं शकता, इवन जेवून सुद्दां आमी करूं शकता आसन ही. ओके, हाका म्हणटा वज्रासन. दोनी हात मांडीर दवरा, फाटीचो कॉर्नर स्ट्रेट, दोळे बंद आनी एक लांब श्वास घेयात आनी सोडात. मागीर नॉर्मल ब्रीथ करात. तर जेवण सुद्दां हें केल्यार आसन, जेवण जें जेविल्ल्यान आमी तें डायजेशन जावपाक हें एकदम परफेक्ट आसन आसा. So you can sit in this position as per your capacity, minimum 1 minute. So this is called a Vajrasan. So after Vajrasan, Mandukasana. This asana is very important for the diabetic patient, and this will be done on a hungry stomach. उपाशी रावन हें करप आसन. कशें करप, दोनी हात सरळ, हाताचे पंजे ओपन,
आमचो अंगुठो आसा वो अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आनी जल. अग्नी आसा न्ही हे बोट आखाणो आनी कळंगाचे बोट हे एंडाक लावप, ह्या पोताक लावप. ओके. आनी चारी बोटां जी आसा ती कवर करून घेवपाची अशी ह्या बोटाची. सगळो बसलो. टेक अ लॉंग ब्रीथ. पुराय श्वास भायर सोडपाचो. अंगठो जो आसा हे नाभी जी आसा त्या नाभीचेर प्रेस करात. श्वास कितें करा पयलीं कंप्लीट घेवप आनी भायर सोडप आनी हळू फुडें बँड द्या. ह्या पोजिशनान ब्रिदींग नॉर्मल आसपा जाय. श्वास घेत वयर यो, रिलॅक्स. आनी एक फावट अशें कांय ना म्हळ्यार एक 3-4 मिनटां करा मंडूकासन. जेणे ज्याची डायबिटीज जर वाडिल्ली आसा ती विदीन 8 days इट विल कम इनटू द नॉर्मल पोजिशनाचेर. जांकां कोणाक आसा ते रेगुलर करात आनी 15 दिसां भितर मॉर्निंग किंवा फास्टींग डायबिटीज तुमी चॅक करा शुगर. आमी हाजेर क्युअर सुद्दां केल्लें आसा. डायबिटीज जांकां 220 आशिल्ली आमी 8 दिसा प्रोग्राम कंडक्ट करून जांकां 2 विशाचेर 110चेर सुद्दां हाडिल्ली आसा डायबिटीज ह्या आसनान. अशी खुबशीं आसनां आसा डायबिटीजाची. तर हें जालें एक मंडुकासन. आफ्टर मंडुकासन आमी करुया शशकासन. बरी पांय सायडीक घ्या ढोपराक. तर जांकां कोणाक स्ट्रेस आनी एन्जायटी जर आसा न्ही ताणें हें आसन करपाचें. लांब श्वास घेतलो, श्वास सोडीत, कपाळ जमनीत तेका टेक अ नॉर्मल ब्रीथ. तर पुराय स्ट्रेस तुजो कमी जाता. फाटीच्या कण्याक सुद्दां एक्सरसायज मेळटा. आसनां करता आसतना सदांच दोळे बंद दवरून आसनां करप, दोळे उगडे दवरप ना. आनी त्या पोजिशनान फायनल जेन्ना रावता पोजिशनान तेन्ना दोळे बंद आनी नॉर्मल ब्रिदींग चालू आसूंक जाय. हे वयर सरता आसतना श्वास घेत वयर या, श्वास सोड एंड रिलॅक्स. फुडलें आसन आहा तें जानुशिरासन. दावो पांय सरळ सोडपाचो. उजवो पांयची खोड जी आसा ती जननेंद्रियाच्या भागाक लावपाची. ओके. दाव्या हातान उजव्या ढोपराचेर ह्या पद्दतीन दवरपाचो हात. उजवो हात हा तो फाटीं येतलो. लांब श्वास घेयात, श्वास सोड. नॉर्मल ब्रिदींग, ब्रीद इन, रिलॅक्स. आतां इनिशियली तुमकां जाय जाल्यार सपोर्ट घेवपाक मेळटा. ह्या पोजिशनान लांब श्वास घेयात, श्वास सोडीत कपाळचे ढोपराक तेकय किंवा जमनीक तेकोवपा जाता. कळ्ळें. हात जमनीक दवरात. टेक अ लॉंग ब्रीथ. श्वास सोडा. फुडल्यान घेयात हळू. पळया कशें करता. श्वास सोड. ह्या पोजिशनार रावप. ह्या फायनल पोजिशनार कितें जाता तुजी जांग आनी पोट हाजेर प्रेशर येता. म्हणजे आमच्या हांगा पँक्रियाचेर दाब पडटा. त्या पडल्या कारणान कितें जाता डायबिटीज कंट्रोल जाता. पँक्रियास तुजें कार्यरत काम करता. ओके. एकदां तुका संवय जाली की मागीर तुमच्यान सेम हात फाटीं घेयात. लांब श्वास घे, दीर्घ श्वास घेयात, सोडात. हे पळय 1 2 3 4 5. ब्रीद इन एंड रिलॅक्स. सेम पोजिशनान ह्याच अशेंच बसत. जानुशिरासन. नेक्स्ट. दीर्घ श्वास घेतलो, पुराय श्वास सोड, फुडल्यान बँड द्या. जांकां जायना इतलें पावता हरकत ना, इतल्या पावता हरकत ना, त्रास करून घेवं नाका.
हळूहळू श्वास सोडी. जेन्ना तुम्ही फुडें बँड करतात तेन्ना श्वास सोडपा जाय. ओके, परत दाखयता हांव. ब्रीद इन, ब्रीद आउट, टेक अ लॉंग ब्रीद, एक्झेल कंप्लिटली. हे पळय ह्या पद्दतीन धरा आनी मागीर श्वास सोड आनी कपल किंवा नाक दाव्या ढोपराक तिकया. हे पळय. श्वास घेत वयर आयलो एंड रिलॅक्स. आतां आमी हें केलें पोजिशन. दुसरें पोजिशन सेम. हांव जस्ट पोजिशन टर्न करता म्हाका कळपा लागून. पयलीं आमी हो पांय फोल्ड केल्लो, आतां दावो पांय फोल्ड. सेम पोजिशन. दीर्घ श्वास घेतलो, श्वास सोड. थोडे वेळ रावात ह्या पोजिशनान विथ नॉर्मल ब्रिदींग. श्वास घेत वयर यो एंड रिलॅक्स. परत सेम. ब्रीद इन, टेक अ लॉंग ब्रीद एंड ब्रीद आउट कंप्लिटली. दोन्ही हातान धरा. सेम. टेक अ लॉंग ब्रीद एंड ब्रीद आउट. बाय. ह्या पद्दतीन. तो ही तुमकां मोजकीच आसना बसून दाखयलें आनी खूब आसा, बट टायम खूब शॉर्ट आसा. तुमकां फुडलें घेता आसतना ती फाटीचेर न्हिजून घेता आसतना एक दोन दाखयता. शल्भासन आनी भुजंगासन मागीर दाखयता. त्या पयलीं फाटी दोन घेवया आमी. सर्वांगासन आनी हलासन आनी पूर्ण हलासन. ओके. आतां फाटीचेर न्हिदून सुरवातीक खंयचें आसन करच्या पयलीं आमी एक लांब श्वास घेवचो आनी सोडचो. सो दॅट आमची बॉडी जी आसा ती रिलॅक्स मुडार येवपा जाय. आतां पयलीं करुया आमी. दाखयता. 1 2 3 4 5. हळू पांय सकल. मागीर करुया विपरीत करणी. 1 2. नजर दोळांची दोन्ही आंखण्या कडेन आसूनी. ब्रिदींग नॉर्मल. 1 2 3 4 5. हळू श्वास सोडीत सकल. फुडलें घेवया आमी अर्ध हलासन. जाल्यार तुमी दोन्ही हात तुमच्या फाटीच्या हांगा दवरा वयर अशें कमरे सकल, जेणे करून पांय शेर उरपाक. 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास सोडीत सकल यो. हें अर्ध हलासन. आतां पळोवया आमी सर्वांगासन आनी मागीर हलासन, पूर्ण हलासन. जांकां कमरेचो प्रॉब्लम जर आसा ताणें हें आसन करप ना. यू शूड अवॉयड दीस आसन. तशेंच जांकां BP आसा ताणें सर्वांगासन करप ना किंवा हलासन करप ना. कोण नॉर्मल आसा दे कॅन डू इट. ओके. सर्वांगासन. पूर्ण शरीर आपल्या मानेचेर रावपाचें. दोळे बंद दवरात. दोळे बंद दवरून करप. कित्याक तर टोटल ब्लड जें आसा न्ही तें कंप्लीट तुज्या हार्टा आनी दोळ्या कडेन येता, ब्रेना कडेन येता. सो जांकां BP आसा ताणें आसन करप ना. यू शूड अवॉयड दीस आसन.
आता ह्याच पोजिशनान तुमकां दाखयता हांव पूर्ण हलासन. आणि हळूहळू सकयल येवप आणि 1-2 मिनटां शवासन करात. परत येतना जांकां BP आसा ताणें आसन करप ना, एवॉयड करात. खंयचें आसन केल्या बरोबर एक शवासनान एक अर्द मिनीट किंवा 1 मिनीट करपा रावपा जाय आपणें, जेणे करून आपलें शरीर जें आसा न्ही तें स्थिर जावपा लागून. कंटिन्युअस आसनां करूंक वचूं नाका. तर आयज तुका फक्त दाखयल्या बिकॉज ऑफ 10th वर्ल्ड इंटरनॅशनल योगा डे आसा म्हूण हांवें ही आसनां तुका दाखयल्ली आसा. एक हाफ एन आवरचो कार्यक्रम. सो आतां हांव म्हजें पोजिशन चेंज करता आनी पोटावयली आसनां एक तुका 1-2 दाखयता. हें जालें मकरासन, क्रोकोडायल पोस्चर. सो अशें रावपा आतां. ब्रिदींग नॉर्मल. क्लोज युअर आयज. टेक अ नॉर्मल ब्रीथ. चेंज द पोजिशन. आतां आमचो दावा सकयल आशिल्लो, आतां म्हजो उजवा सकयल आशिल्लो, आतां दावा सकयल, दाव्या हाताचेर उजवा हात, मान उजव्या सायडीक. ब्रिदींग नॉर्मल. आतां दोनी पांय लागीं हाडा. आतां आमी करुया भुजंगासन. जातून 3 प्रकार आसात. आज फुडें तकली जेन्ना वयर काडटा तेन्ना श्वास घेवप. ह्यो फर्स्ट पयलो प्रकार ऑफ भुजंगासन. ब्रिदींग नॉर्मल. शक्यतो मान वयर व्हरा. हातूंत सुद्दां थायरॉयड, फाटीचो कणो, जे प्रॉब्लम जे आनी ते सॉल्व जातात. बॅकबोन जर प्रॉब्लम जर आसत जाल्यार तो सुद्दां कमी जाता. ब्रिदींग नॉर्मल. जेन्ना तुमी सकयल जेन्ना देंवतात हळू श्वास सोडात एंड रिलॅक्स. जालो फर्स्ट पोजिशन. सेकंड पोजिशन. भुजंगासन 2. भुजंग म्हळ्यार खबर आहा सर्प जसो आपली फणां फुलयता आनी उबो रावता न्ही तसो. ह्या हातून तुमी तुमची मान सुद्दां तुमी टर्न करूं शकता. लांब श्वास घेतलो, श्वास सोड, टर्न कर. ब्रीद इन, ब्रीद आउट. म्हणजे मानेचो सुद्दां तुका एक्सरसायज जाता. सकयल येता तेन्ना श्वास सोडात, रिलॅक्स. आतां थर्ड पोस्चर ऑफ भुजंगासन आनी फायनल. दोनी हात न्ही इट शूड बी पॅरलल टू युअर चेस्ट. आतां छाती आनी तकली बरोबर वयर उबो रावप. कशी श्वास घेत पळया. ब्रिदींग नॉर्मल. मान वयर किंवा सरळी करपा जाता. मान जर टर्न करतलो जाल्यार श्वास घे, श्वास सोड. आनी पळय फाटली खोट दिश्टी पडटा जाल्यार श्वास सोडी समोर यो, श्वास सोड, परत लांब श्वास घे, श्वास सोड, श्वास घे एंड हळूहळू श्वास सोडी सकयल यो. त्याच पोजिशनान तुमच्यान हळू उठपा जाता.
हें आतां तुमकां आसन दाखयता, ताका आमी म्हणटा कॅट पोश्चर म्हळ्यार माजरासन. हातून सुद्दां मानेचो एक्सरसायज बरो जाता आनी फॉर शुगर जांकां डायबिटीज तांकां सुद्दां कशें करप, नीचेर रावपाचो आनी सायज घे, हात जालो की मागीर हांगासरल्यान एक मूठ दोनी ह्या हाता मदीं एका हाताचें अंतर घे, 1 फूट सुमार हे रावपाचो. मागीर समोर पळया, जेन्ना समोर पळयता तेन्ना श्वास घेता, कमर सकयल घेवपाची, लांब श्वास घेतलो. श्वास जेन्ना तूं भितर मारतलो तेन्ना हलवडी तुमच्या छातयेक तेंकपा जाय आनी कमरेचो भाग आहा तो वयर येवपा जाय. पळया दाखयता, ब्रिदींग. ह्या पद्दतीन आनी मागीर हळू हळू रिलॅक्स. ह्या हातून तुमच्यान आतां आमी आसनां पळयलीं, वेरियस स्टँडींग पोश्चर, सिटींग पोश्चर, मागीर फाटीचेर न्हिदून आनी पोटाचेर न्हिदून. आतां आमी पळोवया एक फक्त 2 प्राणायाम आनी मागीर मेडिटेशन. प्राणायाम इज ऑल्सो वेरी इम्पॉर्टंट. देर आर डिफरंट प्राणायाम्स. आज फक्त पळोवया एक कपालभाती आनी अनुलोम विलोम 1 मिनीट आनी मागीर मेडिटेशन लास्ट. ओके, तर हातूंत सुद्दां खूब फायदो आसा. आमच्या शरिरान ऑलमोस्ट जवळ जवळ 72,10,210 टोटल नर्व्स आनी नाडयो आसा. तर हाचें सगळें शुद्धीकरण जें म्हणटा पळय तें अनुलोम विलोम प्राणायाम जाता. दुसरें म्हणल्यार आमचें भस्त्रिका प्राणायाम सुद्दां बरो जाता. कशें करप पळोवया. तुमच्या सुखासनान किंवा सिद्धासनान बसपाक मेळटा. सुखासन, सिद्धासन आनी पद्मासन वेगळें आसा. ताचे म्हणजे सुखासनान दोनी हात ताजे पंजे तुमच्या हाजेर दवर डोपराचेर. ही तुजी ज्ञान मुद्रा, अग्नी आनी वायू असो जावपाचो. टीप स्लोली प्रेशर दिनासतना आनी हाजेर रावपाचो. पयलीं दोळे बंद. हे बसता आसतना फाटीचो कोण म्हणटा तो सरळ उरपाक जाय. शूड बी स्ट्रेट, look straight, keep a smile on your face, take a normal breath. पयली प्राणायाम पळय आमी कपालभाती. हातून श्वास कितें करप आमी फक्त दोनी नाकाच्यो कुडयो ज्यो आसा नासिके द्वारे आमी भायर मारप. भितर घेवप ना, ऑटोमॅटीक तो भितर येता. कसो घेवप तर सेकंदाक 1 स्ट्रोक. पळया, जेन्ना आमी श्वास भायर मारता तेन्ना आमचें पोट भितर वचपाक जाय. तर करूया आमी 1 मिनीट कपालभाती. तुमच्यान जाल्यार ध्यान सुद्दां रावपा जाता किंवा डोपराचे दोनी हात दवरले तुमकां प्रॉब्लम कांय ना. ओके, तर पळया कपालभाती 1 मिनीट. सो म्हजे 7 स्ट्रोक जाले म्हणल्यार 1 मिनीट केलें हांवें. आतां म्हज्यान जाल्यार नॉर्मल ब्रीथ करपाचें आनी मागीर हळू हळू आपणे दोळे उगडप. पण तुमी सुरवातीक मिनिमम तरी 1 मिनीट जावपा जाय आनी मॅक्झिमम तुजी 5 मिनटां जावपा जाय इनिशियल प्रॅक्टीस करता आसतना. जेन्ना रेगुलर जेन्ना जातली प्रॅक्टीस तेन्ना मिनिमम 5 मिनटां आनी मॅक्झिमम तुमच्यान 15 मिनटां 20 मिनटां कंटिन्यूस करपाक हरकत कांय ना. हो जालो तो कपालभाती प्राणायाम. कपाळ म्हणल्यार आमचें कपाळ, हाजेर आमचें कपाळ कितें जाता फोरहेड तेजस्वी, स्किनीक तुमच्या चेहऱ्याचेर बरो ग्लो येता आनी तुमी दिसचेना की इवन तुमी फाल्यां रिटायर जरी जाले
गव्हर्मेंट सर्वंट किंवा इतर लोक सुद्दां कोणी जाल्यार दिसना की तुमी 60 जाले म्हणून सामके हेल्दी उरता. हो प्राणायाम सामको पावरफूल प्राणायाम कपालभाती. हातूंत तुमचें रक्त शुद्ध जाता. तशेंच ट्रायग्लिसरायड जावं कोलेस्ट्रॉल जें कितें वाडिल्लें आसता रक्तान दोश, तो सगळो दोश तुमचो ह्या नासिके द्वारे भायर वता. म्हणजे नॅगेटीव थॉट्स तुमचे भायर वता आनी जे कितें आसता भितरले बॉडींतले थॉट्स ते सगळे तुमचे भायर वचून रक्त शुद्ध जाता. हो जालो कपालभाती. फुडलो पळया अनुलोम विलोम प्राणायाम. ह्या हातूंत आमच्या शरिरांतल्यो 72,72,10,210 नाड्यो ज्यो आसा न्ही त्यो शुद्ध जातात. इवन हार्ट ब्लॉकेजीस जर कोणाक जर आसा, इवन 70% सुद्दां ती ब्लॉकेज सुद्दां आमी रेगुलर जर अनुलोम विलोम प्राणायाम जर करीत एक अर्दे वर जाल्यार 100% तुमचे ब्लॉकेजीस ओपन जाता. कित्याक आमचें शरीर फुल्ली डिपेंड ऑन ब्रीथ, इनेल आनी एक्झेल. आमी जो पळय श्वास घेता तो आमकां कंप्लीट 100% श्वास येना, नॉर्मल 30% जाता. ओके, ताच्यात कमी जावंक शकता. तर करुया आमी अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या हाताच्या आंगठ्यान उजवी नाकपुडीचेर हळुवार दाब दिवप. दाव्या नाकपुडींतल्यान श्वास घेवप. श्वास घेतल्या बरोबर कणूच्या 2 बोटान दावी नाकपुडी बंद दवरप. उजवी ओपन करून तातूंतल्यान मागीर श्वास सोडप. दाखयता पळया. श्वास घेतलो ती बंद कर, उजवी ओपन कर, श्वास सोड. आतां परत उजव्यान ज्या हातून श्वास सोडला त्या हातून परत श्वास घेवप. क्लोज द नॉस्ट्रील, ओपन द लेफ्ट नॉस्ट्रील, एक्झेल इन. म्हणजे एक सायकल कंप्लीट जालें. तर करुया 1 मिनीट अनुलोम विलोम. हो जालो अनुलोम विलोम. तो टायम कमी आसल्या कारणान हांवें तो शॉर्ट केल्लो आसा. पूण ह्या पद्दतीन तुमी कितें करप, अनुलोम विलोम प्राणायाम करपाचो. आमकां लास्ट आयलें तें मेडिटेशन, दॅट इज समाधी आनी मागीर ध्यान. ओके, तर आमी फुडलें करुया मेडिटेशन. आतां जांकां पद्मासन घालून जर करूंक मेळटा जाल्यार पद्मासन घालपाक मेळटा. कशें करप पद्मासन? उजवो पांय जो आसा तो दाव्या पांयाचेर ह्या पोटा सायडीक तेकोवपाचो. दावी पांय लिफ्ट करून उजव्या हांगांत दवरप. हें जालें जें पद्मासन. फाटीचो कोणो म्हणटा तो सरळ उरपाक जाय. मान सरळ, तोंडाचेर हास्य, दोळे बंद. जेन्ना करता आमी मेडिटेशन तेन्ना आमचें ध्यान आनी खंय वचपाक जायना, लक्ष खंय एवढें तेवढें डायवर्ट जावपाक जायना. म्हणून दोळे बंद करप. आनी हें करता आसतना तुमचें आज्ञा चक्र जें आसा, आमच्या मनशान 7 चक्रां आसता. एक चक्र आमच्या हांगा आसता, दॅट इज आमी थर्ड आय म्हणटा ताका आज्ञा चक्र. ताजेर लक्ष केंद्रीत करपाचें. श्वास निरंतर भितर घेवप आनी सोडप. ब्रिदींग नॉर्मल. श्वास भितर घेवपाक 2.5 ते 3 सेकंद, सोडपाक 2.5 ते 3 सेकंद. तर करुया आमी मेडिटेशन. सुरवातीक फक्त एक आमकां 2 मिनटां दाखयता. पूण इनिशियली तुमी कमीत ते 5 मिनटां तरी बसपाक जाय, जेणे करून प्रेशर तुमचो जो कोणो वाडिल्लो आसा ताका एकदम बेस्ट देंवता, स्ट्रेस देंवता आनी इंटरनल जे सिस्टम जे आहा न्ही ते सगळी ती वेवस्थीत जाग्यार बशिल्ली उरता. तर करुया आमी मेडिटेशन. कांय चिंतपाचें ना, नेगेटीव थॉट्स भायर काडा. फक्त तुमचो कुलदेव किंवा कुलदेवी जे कोण आसा ताचें फक्त हांगासर ध्यान दोळ्या समोर चित्र हाडात आनी ताचे कडेन पळया. करुया आमी मेडिटेशन. पुराय लक्ष तुमच्या श्वासाचेर आसूनी. श्वास कसो भितर वता, कसो भायर सरता आनी लक्ष फुल्ली कॉन्सन्ट्रेट ऑन युअर थर्ड आय, दॅट इज आज्ञा चक्र.
तुमचो टायम जो जालो एक 5 मिनटां ना 10 मिनटां एज पर कॅपेसिटी की हळूहळू कितें करप, दोळे ओपन करप. ताच्या पयलीं दोळे ओपन करून कितें करप, हात जे आनी हात दोनी दोळे हाचे पंजे आसा हाताचे ते एकामेकाक घसरून एक गरम उर्जा तयार करप दोनी हातां मदीं आनी तुमच्या कपाळाचेर, दोळ्याचेर, पोल्याचेर, मानेचेर हळुवार भोंवड्यात. रिलॅक्स ह्या परत आशिल्ले तशें बसात. एक नॉर्मल ब्रीथ आनी मागीर हळूहळू दोळे उगड. पळयात कितले रिलॅक्स आनी कितलें बरें दिसता तें.